ड्रग्ज विरोधात नाशिक पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेत। 2 दिवसात 11 ठिकाणी छापे टाकलेत आणि दोघांवर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिकमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी 4 विशेष पथकं तैनात केली आहेत। एमडी, गांजा, भांग, बंटा यासारख्या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते। नाशिकमधील शाळा कॉलेजमधील विद्यार्थी सुद्धा ड्रग पेडलरचे टार्गेट आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर आलेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, काय नेमक्या उपाययोजना पोलिसांकडून सध्या केल्या जात आहेत नाशिकमध्ये? खरं तर आपण बघितलं गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणातील कारवाया वाढलेल्या आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन तरुणींचा देखील यामध्ये समावेश असल्याचं अनेकदा समोर आलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आता नाशिक पोलिसांकडून या सगळ्या संदर्भामध्ये काही पथकं तयार करण्यात आलेली आहे। साध्या वेशामध्ये असलेल्या या सगळ्या महिलांचा पथकामध्ये समावेश असणार आहे आणि त्यातून विविध ठिकाणी गस्त घातली जाणार आहे। विशेषतः शाळा कॉलेजेसमध्ये अशा स्वरूपाचे हे पथक गस्त घालणार आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं जी ड्रग्ज असेल, बंटा असेल, गांजा असेल, ही जी विक्री होते त्याला आळा घालण्यासाठी आता नाशिक पोलिसांनी त्याला जी किरण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।